हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी चालली आहे माहेरी धोंडे जेवणासाठी, कारण भरपूर दिवस झाले मम्मीने बोलवलं होतं, वेळच भेटत नव्हता. आज सपनान ते पण आले, तर म्हटलं चला आज. आणि जवळजवळ म्हणजे धोंडा संपायला किती दिवस बाकी हो? 2-3 दिवस बाकी. 2-3 दिवस बाकी. त्याच्यामुळं म्हणलं चला, मिस्टरांचं लय चाललं होतं तुझ्या मम्मीने धोंडे खायला बोलवलं नाही म्हणे. पण आता शेवटी सासूबाईंनी आपल्याला मान सन्मान दिलाच ना, कपडे का? वगैरे घेतले. हा का? फक्त अंगठी जर राहिले ते बघू आता पुढे, नाही का? अंगठी बी पाहिजे का? अंगठी आता एवढी खतखत राहिली. कवर आता धोंडे घ्या त्या पुढच्या धोंड्याला आता हा पहिला धोंडा आहे आपला, पुढं कवर धोंडा म्हणजे बोलले असते आता. हा ना. मिस्टरांना आहे ना अंगठीची अपेक्षा लागली. पण मोदीजींनी सांगितले सोनं आता घ्यायचं 21 एप्रिलला आमचे लग्न झाले आणि आता जून मध्ये लगेच धोंडा आलेला आहे. त्याच्यामुळे पहिला धोंडा आहे आमचा. 21 एप्रिलला झालं नाही का? अॅनिव्हर्सरी कधी होती आपली? 21 एप्रिलला. आणि आता जून मध्ये धोंडा आलेला आहे. हा, मग पहिला आता धोंडा आहे का? 2 महिने झाले. आता पहिला धोंडा आहे आमचा चालू आता धोंडा जेवायला. अंगठीचं बघू नंतर, नाही का बेटा? चला. तर आता अनुष्का, मी आणि हे चाललो आहे तिकडं. यश तिकडेच आहे कोळपेवाडीला, आणि स्कूल पण चालू होणार आहे यशची पण, तर त्याला पण घेऊन येऊ आता, है ना? चला, खिडक्या बंद करा, गॅस बंद करा, लाईट बंद करा. हे काम सगळं मी बघते, पण आज मिस्टरांनी हातात घेतलंय. आम्ही निघाले धोंडे जेवणाला, आणि मला वाटलं तर मिस्टरांना घेऊन जाऊच नाही धोंड्याला. आणि मला खूप दिवसापासून अपेक्षा लागलेली होती, कधी बोलवताय, पण सासूबाईंचा प्लॅन लवकरच झाला सक्सेस. कपडे वगैरे घ्यायला पैसे वगैरे दिले, आणि सासूबाई म्हटले आता तुम्ही तुम्हाला सगळ्यात चांगले मोठे धोंडे जावई खाऊ घालतो आता. आणि सगळ्यात मोठे जावई, बाकीच्या जावयांचा धोंडा उरकून घेतलाय, मला बरोबर आता अंगठी असं करणार. काही नाही, छोट्या जावायचं पण आणायचे. म्हटले नंतर थोडेसे काही लाड वगैरे नको का? हा ना? अंगठी अंगठी ते गोटले असं सारखं सारखं करते ना. किती दिवसाचं करताय ते पण तुमचं? ते धोंड्याच्या महिन्यापासून पहिल्या दिवसापासून चालू झाले. असं. संध्याकाळी गेलो, थोडी सासऱ्याच्या कानाला लागायला लागेल, पाहावं तेवढं अर्धा थोडीची तरी, हा का? नाही का? तसे सासरे म्हणले नाही, बघू एखाद्या जावायला तरी. हा ना. बाकीच्यांना काही बाकीच्यांना काही चालत नाही का? नाही. ते म्हणले वा आमचं आता तुम्ही मोठे, तुम्हाला जमलं तर पहा म्हणले असं. मोठे सगळ्यात खोटे. आता मोठे. खूप उशीर झालाय, 6 वाजले. मोठे सगळ्यात खोटे का? नाही, खोटे नाही. त्यांच्या मनावरती ठेवायचा सगळा कार्यक्रम. आता बघू त्यांनी आता सगळं गप आमरस पोळी खायची, नीट निघायचं, इथूनच सांगायचे, परत तिथं जाऊन म्हणायचं नाही बोट आलं तर डोळा आलं तर. बॉटल काय करावं ते सारखं तडफड करते. तर घेऊन जाणार नाहीत, नेणार नाही तुम्हाला मी सोबत. बघू आता तिथे गेल्यावरती तिथे गेल्यावर नाही, इथूनच सांगते गप आमरस पोळी खायची, धोंडे भेटतील ते धोंडे खायचे. दगड नाही राहत त्याच्यामध्ये एखादा. ते पाहू ना आता प्लॅनिंग. चला निघू का? निघा निघतो आता. निघा म्हणजे मला यायचंय. तुला यायचंय का? आणू चल. आता पोहोचलोय आम्ही, आणि आल्या आल्या पोरांचा गोंधळ. विराला आहे ना बारगवणी लोटून दिला का ग? विरा लागला असं ना तिथं खाली दगड. नाही कोपराला लागलं. तिचं शरीर पूर्ण वाचवलंय. अगं डायरेक्ट ती माय पायावर पडली. थोडी जर पुढे पडल्या याच्या आपटला असं. ती माय पायावर पडली. किती हुशार आहे, पार कुठंच लागून दिलं नाही. विरा कुठं लागलं ग? कुठं लागलं? गवणी लोटून दिली नाही भार्गव. चहा पाणी काय आहे का नाही? हे जावाय रुसायचा नाही तर गेल्या सासूबाईन चहा नाही केला. उलट आहे ते म्हणते पोरगी रुसन, मी काय रुसू? काय सांगा बोलले. काय हो झाडं म्हणते त्याला. खरंच मला तिथंच प्यायचं होतं, यांनी पिऊनच दिला नाही. इकडं भार्गवचा बॉल उसात गेलेला आहे, आणि त्याला आता काढून आणायचा आहे रात्रीचा. हे आवाज येतोय पाय, आवाज येतोय पाय, डेंजर. आवाज नाही येत. वाघाचा आवाज पाहिला भार्गव कसा आहे? भूताचा आहे का? दादाला भारी येतो, दादा काढे भूताचा आवाज. विराला मी डायरेक्ट कोल्ह्याचा आवाज लावते. आवाज झोपती बाई. ए दादा भूताचा आवाज काढ. येताना काढ ना. बापरे
तरी पोरगा घाबरलं. काय केलं दाबला कशान कस करणे फक्त असं केलं असं मावशी आहे ना ते मावशी आहे ना अरे आता घे, थांब. या दोघांचं तुमच्या दोघांचं काय चालू आहे? मॅगी पार्टी घरात बिर्याणी बनती आणि पोरं काय खाते? मॅगी. तुम्ही दोघं मस्त मॅगी पार्टी करते का? अरे वा, आम्हाला नाही बोलवलं तुमच्या पार्टीत. बिन बुलाय मॅम अनुष्का आहे ना मॅगीचे एक्सपेरिमेंट करीत राहते. याच चपूट आलंय चिटकून. इकडं काय चालू? तुम्ही काय करते आता? ते जाऊ दे, पण काय करते तुम्ही? पंजा लढवते का? इकडं पंजाची कॉम्पिटिशन चालू आहे ग. तू कोणाच्या बाजू नाही? सासरान जावई एकाच पोज मध्ये बसेले. उद्या धोंडा आहे, मग तुम्ही काही म्हणणार का नाही? वशाला लावायला. बसेला मोठा जावई ते जाते तर बसेले का? तिकडे माशी बघायची. पप्पा ते म्हणते मला आणखी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. असंच बसून राहणार आहे. त्याचं बदल्या व्हावा त्याच्यानं. हा का? हो. मग काय उद्या देऊन टाका सगळ्यांना. विरू तर पण काकाला चिटकून बसली का? विरा काकाचा मोबाईल भेटला वाटतं. करणार आहे बाई उद्या दोंड्याचे गिफ्ट नवऱ्याचे. तुम्हाला उद्या दोंड्याचं गिफ्ट घेऊन देणार आहे ना जोडवे. पार अख्खा महिना संपत आला, फक्त दिन म्हणते बर का? हे डॉक्टर काय म्हणे माहिती का? म्हणे मी एक रील्स पाहिला, बायकोला जोडे दिले का चांगलं असतं म्हणलं. मग मला कधी करते स्पेशल जायची बिर्याणी होती ना. कधी करते मग 10 वाजले. हा का? मला वाटलं स्पेशल म्हणजे पुरा स्पेशल आहे काय? हा का? हेल्थ चालू आहे का? तुम्हाला खायचंय का? तुम्हाला जे खायचंय का ती करणार. हा अजून जे आमच्या पूर्ण खायचंय ना ती ती करणार का? तुम्हाला एक सांग का? तुम्ही जरी केलं तर ते श्रेय तिला जाणार आहे. नवरे जात बायकोला जात काही करा. बायको तू कोणाला जात रे? बायको तर बायकोलाच राहतात, ते कोणालाच जात नाही. दादा एकटाच बसला दुकानात. कुठं दिसतं शेटर खाली घेऊन राहिला? कुठं दिसतंय दादा? कुठे मग? इथं तर दिसाना बी. हा या काय इथे आजी पण आहे सोबत. तर आता वाजले 9:30 आणि शॉप बंद झालंय सध्या. आणि इकडं ऊस खूप मोठा ए मम्मी आता वाघाची भीती नाही ना? नाही तर मग पळायला. भार्गव याला एकट्या नको सोडू बाई. कुठं पळवतो अंधाराचा? हा तो तुमच्या सोबत येणार, आमच्या सोबत नाही येणार. हा स्कूल चालू झाली आहे आता पोरांची सगळ्यांची. झालं का यश? यश शॉप बंद करतोय त्याच्यामुळे एवढे सिरियस बसेले. प्लॅन चालू आहे उद्या काय करायचंय. आळू द्यायची पप्पाला. पप्पाने फक्त मोठ्या जाळ्या पुरतीच करायले.
त्याच्यामुळे शेजारी शेजारी बसा ते दोघं. देऊन टाकली ती मागची बाहुली. बघा ना, एक भार्गव कमी आहे. अय भार्गव एवढी फॅमिली तरी एवढी गडबड आहे. एक कमी ना 4 माणसं. पाणी पिणार आहे बाळा. दीदी म्हणता असं ताईने फसवलं मला. अय कुठे चालली अनुष्का? दूध आणायला एकटी? अय भार्गव ये मागून आणू. अय देवांश तिला गाडी नाही येत. नको देवांश तिला नाही येत. पडन गाडी. उतर खाली. हा ना. वा, निघा. जेवण करायला जाय पाहिला होय. घे जेवण करून. यश लॉक लावतोय. यशची चांगली ट्रेनिंग झालेली दिसते. चाय बिया पाठ करेल ते. त्याला बिझनेसच काढून द्यावा काय नाही एखादा. ही बा स्कूटी चालवणारी. हिला येते का स्कूटी? दाजी हिला येते स्कूटी? थोडी थोडी. काका स्कूटी शिकवते अनुष्काला. थोडी शिकली ती. काकामुळे थोडी शिकली ना. अरे बाबा, अरे बोल. पप्पाची परी उतरली त्यातले देते ना. आता मी चाललोय ना, दादाला एवढं पोट दुखून राहिलं ना त्याच्यावालं. हा असं वाटून राहिलं सर्वच करतो. तेव्हा रोज त्याला लॉक लागत पण आज लॉक लागा ना. ए भार्गव आणलं स्कूटी. ए दे दुधाला. आता अशी येतील का अशी जातील ग? अशी इकडे येतील का बाहेर? तर आता आम्ही वरच्या रूम मध्ये आलेलो आहे आणि इथून किती छान दिसतं. पण आता सध्या उन्हाळा चालू आहे. कडक उन्हाळा आहे. त्यामुळे ना जरा पावसाळ्यात खूप छान वाटतं इथं. आणि आता आहे ना मी वरती खास याच्यासाठी आलेली आहे. खास याच्यासाठी आले की मम्मीनी ना धोंड्यासाठी कपडे घेतले जावयांना. तर ते दाखवायचे मला तुम्हाला कसे. म्हणजे माझ्या मिस्टरांचे कपडे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आहे ना हा शर्ट घेतलेला आहे मम्मी पप्पांनी धोंड्याचा गिफ्ट म्हणून. कॉटनचा आहे आणि ग्रीन कलर आहे. तो छान मस्त कलर आहे हा. आणि अशा कलरचा शर्ट मिस्टरांनी घेतला ना अजून. तर आता बघू यूज करून कसं दिसतंय कलर. आणि ना त्यासोबत ही जीन्स घेतलेली आहे. तर ही जीन्स घेतलेली आहे. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटेल ह्या जीन्सवरती. ग्रीन आणि क्रीम कलरची जीन्स आहे. बॅक साईडनी पॉकेट आहे, फ्रंट साईडनी पॉकेट आहे आणि कपडा पण स्ट्रेचेबल आहे. या पद्धतीने मस्त आहे कपडा पण. तसं कलर कॉम्बिनेशन वाटतंय. ग्रीन कलरच्या वरती छान वाटेल ना. ग्रीन आणि क्रीम कलर कॉम्बिनेशन छान वाटतंय. त्याच्यामुळं घेतलाय हा ग्रीन कलर आणि क्रीम कलर. तर त्यासोबत आहे ना ही जीन्स घेतली आहे. ही जीन्स आहे ना मुलींची आहे. तर वाईड लेग जीन्स आहे. बॅक साईडनी पॉकेट आहे याला आणि फ्रंट साईडनी 2 पॉकेट आहे. हिचा पण कपडा स्ट्रेचेबल आहे आणि ब्ल्यू कलरची जीन्स आहे. कपडा पण खूप छान आहे हिचा. मी तुमच्यासाठी एक लिप कॉम्बो आणलेला आहे. तर हा पण आहे. तर हा लिप कॉम्बो आहे. लिप लायनर आणि मार्सचं लिप लायनर आहे आणि मेबलिनची लिपस्टिक आहे. लिप लायनरचं शेड आहे ना चोको बटर आहे. या पद्धतीचे शेड आहे त्याचे. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यासोबत अजून एक जीन्स घेतलेली. ही कार्गो जीन्स आहे. ही मुलांची जीन्स आहे. तर ना बॅक साईडने पॉकेट, फ्रंट साईडने पण पॉकेट आहे हिला आहे. तर ह्या जीन्सला ना टोटल 6 पॉकेट आहे आणि स्ट्रेचेबल आहे. स्ट्रेट फिट आहे. हे सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. आणि जे प्रोडक्ट आवडले ते तिथून नक्की घेऊ शकता तुम्ही. आणि हे सगळे प्रोडक्ट ॲमेझॉनवरती घेतलेले आहेत.